अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं। शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली, असा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला। अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला भाग पडलं, असं रामदास कदम म्हणाले। तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही, अशी टीकाही कदम यांनी केली आहे। सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे। ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे। अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला माफ महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही। रत्नागिरीमध्ये खेड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे। रामदास कदम यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, अशा शब्दात जाधवांनी आपला संताप व्यक्त केलाय। जाधवांच्या या टीकेला रामदास कदमांनी तेवढ्याच जहरी भाषेत प्रत्युत्तर दिलंय। त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही, साहेब माणूस आहे कोण आहे काही समजत नाही। वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला, प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? पण ह्याला विकृती आहे मला वाटतं। पण एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं माना सन्मानात राहिलं पाहिजे। पण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव आहे। जाधव आता याचा तोल गेलेला आहे, त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे। गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय। मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चालता है। अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे? लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मला चांगल्या डॉक्टरची गरज आहे। लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्या पुस्तकांची चांगली चर्चा घडते। ही पुस्तकं आरोप प्रत्यारोपांना कारणीभूत ठरतात आणि वादविवादांना सुद्धा। संसदेतले हे वादविवाद इतके टोकाला गेलेत की 2004 सालानंतर पहिल्यांदाच लोकसभेमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मंजूर झालाय आणि मोदी भाषण का करू शकले नाहीत याविषयी भाजपाकडून काँग्रेसवर मोठा आरोप केला गेलाय। मोदींवर विरोधी पक्षातल्या महिला खासदारांच्या आडून हल्ल्याचा कट आखला गेल्याचा आरोप भाजपानं केल्यानं मोठी खळबळ माजलेली आहे। काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हे सगळे आरोप फेटाळले गेले असले तरी गुरुवारी दिवसभर या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून गेलेलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून विरोधकांचा आवाज दाबला गेल्याचा दावा सातत्यानं होतोय। आता तर जोवर विरोधी पक्षनेते राहुल गांधींना सभागृहात बोलण्याची परवानगी दिली जात नाही तोवर पंतप्रधानांनाही बोलू देणार नसल्याची भूमिका काँग्रेसनं घेतल्याचं कळतंय। जो कुछ भी नहीं कर पा रहा है, डीप टेस्ट भी करने कर पा रहा है, तो उसके बाद महिला देखिए मोदी जी को आक्रमण करने के लिए तैयार है। हम तो चाहता हूं जो विरोधी पक्ष हमको लग रहा है ये जैसे विरोधी पक्ष चल रहा है ऐसे मोदी जी को मारना दे। ये लोग मारने के लिए षड्यंत्र कर रहा है। ये काल जो हुआ है, जो जैसे जा रहा था हमको तो लग रहा था मोदी जी को मारने के लिए लोग जा रहा था, तो उसी लोग को सिक्योरिटी चेक होना चाहिए। विरोधी पक्ष क्या लेके आ रहा है, इसे चेक होना चाहिए। तर काँग्रेसच्या महिला खासदारांनी भाजपच्या या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय। यामध्ये आघाडीवर होत्या महाराष्ट्रातल्या महिला खासदार वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर। आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कशाला गेलो होतो? आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो। आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर आता बांगड्या काढू शकत नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल। आम्ही आपला बॅनर घेऊन त्या ठिकाणी उभं होतो। आमचं म्हणणं हेच आहे की ज्या वेळेला आम्ही ते बॅनर घेऊन उभं होतो, मग घाबरण्याचा प्रश्न काय? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो। असं त्या बॅनरमध्ये काय होतं की असं कोणतं पुस्तक ज्याचा तुम्ही उल्लेख केला की जे घ्यायला घाबरत होते देशाचे पंतप्रधान आणि ते आलेच नाहीत? त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की या विषयाला खरं तर एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे।
जागेपर्यंत म्हणजे जागेच्या जवळ गेलो, पण सगळ्यांना माहीत होतं, अख्ख्या सभागृहांना माहीत होतं की पंतप्रधान जागेवर येणारच नाहीये. पंतप्रधान जर का त्या चेअरवरती बसून असते ना महिला खासदार गेले असते तर आम्ही मान्य केलं असतं, पण पंतप्रधान सभागृहात येणार नाही, ते भाषण करणार नाही, हा निरोप अर्ध्या तासाआधी सगळ्या सदस्यांना मिळाला होता. गडचिरोली जिल्ह्यामधल्या अबुझमाड जंगलामध्ये छत्तीसगड सीमेजवळ कालपासून गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत एक माओवादी ठार झाला असून गडचिरोली पोलिसांचा एक जवानही गंभीर जखमी झालाय. या कारवाई दरम्यान राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये AK-47 आणि SLR रायफलसह काही प्रमाणात शस्त्र आणि इतर माओवादी साहित्य जप्त झालंय. अजूनही अधूनमधून माओवाद्यांकडून गोळीबार सुरू आहे. C-60 पथकाकडून कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत असून माओवाद्यांचा आणखी काही मृतदेह जंगल परिसरातून मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आता बातमी आहे मुंबई अंडरवर्ल्डमधून. मुंबई पोलिसांनी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या 12 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या हत्येचा आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड केलाय. या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा याआधी गुन्हेगारी संबंध असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय. बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी रुपेश मोहोळ आणि स्वप्नील सकट हे दोघेही 2023 मधील पुणे पोलिसांच्या एका शस्त्रसाठा आणि मारहाणीच्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते. तसंच हे दोघं फरार गँगस्टर शुभम लोणकर याच्या थेट संपर्कात असल्याचे तपासातून समोर आले. दोन्ही गुन्ह्यांमध्ये शुभम लोणकरचाच हात असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये दिसतंय. तपासादरम्यान स्वप्नील सकटच्या घरामधून पिस्तूल, 2-3 मॅगझिन आणि एअरगन जप्त झाली. ही शस्त्र पुण्यामधल्या आसाराम फासले उर्फ बाबू यानं पुरवल्याचं निष्पन्न झालंय. त्याला अटक करण्यात आलेली आहे. मात्र फासले यानं 3 शस्त्र पुरवली असताना पोलिसांना मात्र आतापर्यंत एकच शस्त्र मिळाले. उर्वरित 2 शस्त्रांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 झाली असून सर्वांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर सरकारच्या उदासीनतेमुळे कोंडी झाली असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव धूळ खात पडलाय. धोके टाळण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांवर प्रशासनानं अद्याप निर्णयच घेतलेला नाहीये. कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकारी दरबारी पडलाय. या संदर्भातला सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल ABP माझाच्या हाती लागलाय. प्रस्ताव सादर होऊन 2 वर्ष लोटली आहेत, मात्र अद्याप निर्णयच झालेला नाहीये. माळशेज लोणावळा घाटमाथ्यावर 70 ते 80 किलोमीटरचा रस्ता आहे, तर इतर रस्त्यांचं अंतर हे 20 ते 25 किलोमीटर आहे आणि त्यामुळे माळशेज लोणावळा घाटमाथ्याला पर्याय येईपर्यंत कोंडी कायम राहणार असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अभूतपूर्व अशा वाहतूक कोंडीनंतर एक महत्त्वाचा निर्णय झालाय. मुंबई पुणे येथे होत असलेल्या मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जुन्या एक्सप्रेस वेवरूनच जावं लागेल. मिसिंग लिंकवर टँकर गळतीमुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या मे महिन्यापासून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या मिसिंग लिंकवरून प्रवाशांना प्रवास करता येईल. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील अखंड उत्तरायण किरणोत्सव हा भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा असतो. मात्र यंदाच्या वर्षी या किरणोत्सव सोहळ्याला अनेक अडथळे आले. 5 दिवस चाललेल्या या सोहळ्यातील मुख्य 3 दिवसांमध्ये मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या चरण स्पर्शापर्यंतही पोहोचू शकली नाहीत. अभ्यासकांच्या मते थंडीचा कडाका, हवामान बदल आणि प्रदूषणाचा फटका बसल्यामुळे किरणांची तीव्रता कमी झाली आहे. 25 वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अनुभव आल्याचं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. नव्यानं उभारल्या जाणाऱ्या गरुड मंडपाच्या कमानी या किरणोत्सवाला अडथळा ठरल्याचंही भाविकांचं म्हणणं आहे. प्रशासनानं या पूर्ण सगळ्या गोष्टींचा तज्ज्ञ समितीकडनं किंवा तज्ज्ञ मार्गदर्शनाकडून सगळा सर्वे करणं फार गरजेचं आहे. दरवेळेला सर्वे केला जातो, सर्वेसाठी पैसे उचलले जातात, ते पैसे खर्च केले जातात. अरे मग ह्या चिरीमिरीसाठी आणि या पैसे कमवायसाठी फक्त या अंबाबाईचा आपण उपयोग करून घेणार आहे का? काही श्रद्धेची स्थानं आहेत, ही श्रद्धेची स्थानं त्या श्रद्धा स्थानाप्रमाणे जपली पाहिजेत. ही परंपरा कुठं तर लुप्त होता कामा नये, याकडे प्रामुख्यानं प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज पतधोरण जाहीर केले जाणार आहे. आज सकाळी 10 वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण जाहीर केलं जाईल. अर्थतज्ञांच्या मते या बैठकीमध्ये रेपो रेट जैसे थे ठेवण्यात येईल. मागील 1 वर्षात एकूण 125 बेसिस पॉईंट दर कपात केल्यानंतर RBI रेपो रेट हा 5.25% कायम ठेवण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीतील MPC बैठक
केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत अमेरिका, भारत युरोप यांच्यातील महत्त्वपूर्ण व्यापार करारानंतर होत आहे. या दोन्ही घडामोडींचा आर्थिक वाढीवर आणि महागाईच्या समीकरणावर परिणाम होऊ शकतो. अशात दोघांचाही समतोल कसा राखला जातोय याकडेही लक्ष असेल. डिसेंबर महिन्यामध्ये आरबीआय कडून रेपो रेट हा 25 बेसिस पॉईंटनं कपात करत तो 5.25% खाली आणण्यात आला होता. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातल्या आंगणेवाडीमध्ये श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 9 फेब्रुवारीला होणार आहे. कोकणातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देश विदेशातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीय मोठ्या संख्येनं आंगणेवाडीच्या जत्रेला दाखल होतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाडी धावणार आहे. यामुळे यात्रेकरूंचा प्रवास जरासा सुखकर होऊ शकतो. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 1039 झाडांची कत्तल होणार आहे. त्याची भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागात 24 एकर पर्यायी जागा शोधा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी मुंबई महापालिकेला दिलेत. पालिका आयुक्तांनी पर्यायी जागेची निश्चिती करून त्या जागेची अचूक माहिती देणारं प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यात सादर करावं असंही न्यायालयानं म्हटलंय. दरम्यान गोरेगावच्या आरे कॉलनीतली कोणतीही झाडं न्यायालयाच्या परवानगीशिवाय न तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच दिलेले आहेत. त्याच आदेशाला अनुसरून झाडे तोडण्यास परवानगी मागत मुंबई महापालिकेने याचिका दाखल केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.